थेट जाऊयात कोल्हापुरात। दक्षिणमधील गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीने सुरू। याच्या निषेधार्थ 13 गावांमधील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली। रिकाम्या घागरी हातात घेऊन महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वारंवार खंडित होणारा पाणी पुरवठा आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्यामुळे महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला। आमच्या इथं पाण्याची टाकी खाली आहे, पाण्याचं प्रदूषण व्यवस्थित होत नाही। पाणी एक 8-8 दिवस कधी प्रॉब्लेम आला तर येत नाही। आम्ही मोर्चा घेऊन गेलो की ठीक आहे बोलतात, पाणी खदूड येते, पाण्याचा वास येतोय आणि आम्हाला पाणी एवढं लाईट बिल येते, पाणी बिल येते की 400-500 रुपये येते महिन्याला आणि विकतचंही पाणी आणावं लागते। पाणी भरपूर प्रॉब्लेम होतोय, म्हणजे आमच्याकडे पाणी खूप बारीक येते आणि हा आमचा फक्त प्रॉब्लेम नाही, 13 गावांचा प्रॉब्लेम आहे। आणि लाईट, रस्ते, पाणी काही सुविधा नाही आहे तिथं आमच्या इथं, आम्ही जिथं राहतोय तिथं। आणि ही जे पाणी आहे ते आमच्या इथून 13 गावांना जाते पाणी, आणि पाणी आम्हालाच कमी आहे। आम्हाला पाणी स्वच्छ येत नाही। प्राधिकरणाच्या शेजारी आमचं घर आहे, पण पाणी दिसतंय आम्हाला, खरं पाणी नसतंय प्यायला। एक एक वेळेला असं पाणी आम्हाला तिथं जाऊन पाणी कळशीतनं पाणी घेऊन यावं लागतंय, खरं तिथं आम्हाला काय मिळत नाही। पाणी नसल्यामुळं महिलांना विकत पाणी घ्यायला लागतंय। काही काहींची म्हणजे विकत पाणी घ्यायची सुद्धा कपॅसिटी नाही आहे। त्या लोकांना पाण्यासाठी वन फिरावं लागत आहे आणि ही योजना लवकर सुरू व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे।